सर्व परमश्रद्धेय आचार्यगण, उपस्थित संत साध्वी, सज्जन माता भगिनी, अगदी पहिल्यांदा मी याच स्थानावर आलो होतो आणि त्यावेळेला असं सांगण्यात आलं की 800 वर्षानंतर हिंदू समाजाने आम्हाला आपलं म्हटलं आहे. ती गोष्ट जरा मला लागली की हे बरोबर नाही ना. समाजाचं कुठलं अंग 800 वर्ष त्याकडे पाहिलंच नाही, हा अन्यायच आहे. त्याच्यामुळे येत राहिलं पाहिजे, एवढं फक्त माझ्या मनात आलं होतं. पण आता हे सगळे ऋणानुबंध असतात. तर गोविंद बाबांना का मी आपलासं वाटलो, मोहन बाबा हक्कानी माझ्याकडे काय येत असतात आणि त्यांचा हक्क मी का मानतो, याचं काही कारण देता येत नाही. याचं एकच कारण आहे, काहीतरी ऋणानुबंध आहे. सगळं जग हे संबंधावर चालतं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे संबंध फक्त रक्ताचे नसतात. खरा संबंध हा आत्मिक संबंध असतो. आपल्याकडे हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर असं म्हणतात. ही अशी मती का होते? कारण जो माझ्या आत आहे तो सगळ्या विश्वात आहे आणि बाहेरचं सगळं त्याचं रूप आहे. हे जेव्हा दिसतं तेव्हा सर्वभूत हिते रता मनुष्य आपोआप होऊन जातो. धर्माच्या मुळाशी हेच आहे. श्रीमद भागवतामध्ये 4 पाय सांगितले आहेत धर्माचे: सत्य, करुणा, शुचिता आणि तपश्चर्या. मनुष्य परिश्रम करतो सत्य शोधून काढायचा, त्यातून त्याची चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्ध असला तर त्यात करुणा आपोआपच उमटते आणि अंतर्बाह्य पवित्रता याच्यामुळे अहंकार न येता त्याऐवजी करुणा जिथे प्रगटते तिथे सत्य येतं, तिथे सत्याचा साक्षात्कार होतो. सृष्टी प्रारंभ झाली तेव्हापासून हा धर्म आहे आणि म्हणून त्याला आपण सनातन धर्म म्हणतो. तो आपण मानू किंवा न मानू, तो आहे आणि त्याच्या आधारावर सगळं चालतं. सनातन आहे आणि सृष्टी असेपर्यंत राहणार आहे. मानतो त्याचं कल्याण होईल, न मानेल त्याला ठोकरा लागतील. कारण त्याच्याच आधारावर सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय तिन्ही गोष्टी होतात. सत्य हे अमूर्त अव्यक्त असं असल्यामुळे काम करताना त्याला कुठला तरी आकार लागतो. धर्म हा सत्याचा आकार आहे. आणि आता बाबांनी सांगितलंय त्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे, तो धर्म राखला पाहिजे. तर रक्षण 4 प्रकारांनी होतं. खरं म्हणजे 2च, पण त्यातल्या एका प्रकारामध्ये 3 गोष्टी येतात. धर्माचं आचरण हे धर्माचं रक्षण आहे. कारण धर्म हा काही पुस्तकात नसतो, भाषणात नसतो. धर्म सृष्टीला धारण करतो. सृष्टीला धर्माचं आचरण धारण करावं लागतं. धर्मो रक्षती रक्षिता असं म्हणताना
आचारप्रभवो धर्म हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते आचरण करताना समजलं पाहिजे. कारण बोलल्या जातं, पण माझ्या जे मनात आहे ते माझ्या बुद्धीत किती मावतं, आणि बुद्धीत जे शब्द येतात ते बरोबर त्या भावाला किती पकडतात, आणि ते शब्द बुद्धीत आल्यावर मी जेव्हा बोलतो तेव्हा जे प्रत्यक्ष बोलतो त्यात ते किती उतरतं, आणि ते तुमच्या कानातून आत शिरतं तेव्हा तुमची बुद्धी त्याचं काय करते. दारूबंदीचा प्रचार करायला मंडळी गेली एका गावात, आणि गावातल्या लोकांना त्यांनी बसवलं. दारुड्या लोकांचंच गाव होतं. मग मुठभर किडे आणले पकडून, एका ग्लासमध्ये टाकले आणि वरून दारू टाकली, तर ते तडफडून मेले किडे. मग त्यांनी विचारलं, पाहिलं, डोळ्यासमोर पाहिलं तुम्ही, काय शिकला याच्यातून? उत्तर अभिप्रेत होतं की जीवनाला दारू घातक आहे. पण एक उभा राहिला, तो म्हणाला की दारू प्यायलो तर आमच्या पोटातले किडे असेच तडफडून मरतील. आता कोण काय सांगतो आणि कोण काय समजतो हे नेहमी राहणार आहे. म्हणजे याच्यात दोष, पाप, अपराध नाही आहे. म्हणून हा धर्म समजवावा लागतो. आणि समजवणं फार कठीण गोष्ट आहे. मनुष्य समजत नाही. मी खूप ज्ञानी मनुष्य असेल तर त्याला त म्हटल्यावर ताकभात लगेच लक्षात येतो. फार अज्ञानी माणूस असेल तर सांगणारा ज्ञानी आहे त्याला माहीत असतं म्हणून त्याचं तो लगेच ऐकतो. पण बहुसंख्य लोक असे नसतात. त्यांना अर्धमुर्ध माहीत असतं, त्याच्यामुळे त्यांना मला माहीत आहे हा अहंकार असतो. अज्ञम सुखम आराध्य, जो अडाणी आहे त्याला लगेच समजवता येतो. सुखतरम आराध्यते विशेषज्ञ, त्याच्यापेक्षा लवकर जो जाणतो, समजतो. पण ज्ञान लव दुर्विदग्ध, थोड्याशा ज्ञानाने खूप फुगलेला, ब्रह्मापि नरम न रंजयती, त्या माणसाला ब्रह्मदेव सुद्धा समजवू शकत नाही. ते फार जिकिरीचं काम आहे. आणि ते समजवायला जावं तर समाज म्हणतो हा चुकीचा आहे, याला हकला, याला मारा, याला ठोका. हे समाजाचं सहन करून समजावं लागतं. धर्म हा समजावा लागतो. तो नीट नाही समजला तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत. आणि म्हणून तो धर्म समजवायचं काम करणारे संप्रदाय असावे लागतात. नुसते पंथ असून चालत नाही. बाबांनी गोष्ट केली, विवेक पाहिजे. ज्या पंथाला विवेक प्राप्त होतो त्याला आपण संप्रदाय म्हणतो. सम्यक प्रदाय जो देतो, सम्यक रीतीने देतो. आणि असं काम हे 900,000 वर्ष सतत चालत राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. याला फार पक्की मुळातली बांधणी लागते आणि त्या बांधणीप्रमाणे चालणारा जनांचा प्रवाह लागतो. म्हणून आपल्याकडे म्हटलं, जनांचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे कार्यनाश. हे प्रबोधन करणारे संप्रदाय ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आपल्या देशात ती उपलब्ध आहे, सदा सर्व काळ उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर महाराज मागून गेली ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, पण त्याच्या पूर्वीपासूनच ती मांदियाळी आपल्याकडे देशकाल परिस्थितीनुसार निरनिराळ्या रूपाने उपलब्ध होते. आणि म्हणून अशा विपरीत परिस्थितीत 1000 वर्ष सतत हे काम
सर्व प्रकारच्या परिस्थितीत चालू ठेवणारा महानुभाव संप्रदाय हा स्वाभाविक रीतीने कोणत्याही धर्मप्रेमी आणि देशप्रेमी माणसाला आदराचीच सन्मानाचीच गोष्ट आहे. देशप्रेमी आणि धर्मप्रेमी म्हणतो, पण वास्तविक आपला देश म्हणजे धर्माचा देश आहे, धर्मप्राण देश आहे. आपली राष्ट्रीयता आणि आपली धार्मिकता या दोन गोष्टी नाहीत, एकच गोष्ट आहे. या धर्माकरताच आपला देश आहे. आणि त्याच्यामुळे हे प्रबोधन हा त्या धर्माच्या आचरणाचा आणखीन एक भाग येतो. स्वतः आचरायचं, आधी केले आणि मग सांगितले. आणि दुसरी गोष्ट आहे की अशी समजुतीची गडबड झाल्यामुळे चुकीचे अर्थ प्रचलित होतात, पाठभेद प्रचलित होतात. मनुष्य अनुकरण करतो इकडे तिकडे पाहून, म्हणूनही काही गोष्टी घुसतात, काही गोष्टी परिस्थिती लादते आपल्यावर. आणि त्याच्यामुळे खरा धर्म हा वारंवार सांगावा लागतो सुधारून. आणि म्हणून संशोधन हे तिसरं काम आहे. आचरण, प्रबोधन आणि संशोधन हे जिथून चालतं तिथून धर्म चालतो. धर्माचं रक्षण तिथून होतं. आणि आपल्या देशातले संप्रदाय हे हेच करणारे आहेत. ज्यांनी हे केलं आहे ते टिकले आहेत. ज्यांनी हे सोडून दिलं त्यांचं प्रयोजनही संपलं, म्हणून ते संपले. आणि प्रत्येक संप्रदायाच्या माणसाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे आपल्याला करायचं आहे. गुरुदेव रानडे एक मोठे साक्षात्कारी महापुरुष, तत्वज्ञ होऊन गेले. तर ते जगात हा जो आपसातला कलह चालतो धर्माच्या नावावर तो पाहून तेही व्यथित व्हायचे. ते असं म्हणायचे की या रिलिजन्सना रिलिजन ॲट द टॉप ऑफ रिलिजन समजला तर ही सगळी भांडणं समाप्त होतील. कारण प्रत्येक संप्रदाय जे सत्य त्या त्या देशकाल परिस्थितीनुसार रूपात आणून द्यायला निघाला, सत्य तर ते एकच आहे. आणि धर्म हा त्या सत्याला धरून चालतो. तर हा जो धर्म आहे हा रिलिजन ऑन टॉप ऑफ रिलिजन आहे. तो जर समजला तर मग तो विवेक प्राप्त होतो आणि रिलिजनचा संप्रदाय बनतो. संप्रदाय कधीही भांडायला शिकवत नाही, तो जोडायलाच शिकवतो. आपल्या देशामध्ये असे संप्रदाय आहेत सगळे. भारतात उद्गम पावलेले सगळे संप्रदाय हे असेच आहेत. त्यांच्या दर्शनात फरक आहे, त्यांच्या कर्मकांडात फरक आहे, पण सुरुवात एका सत्यापासून होते की जी काही विविधता दिसते त्याच्यामध्ये मुळात एकत्व आहे. विविधता ही बदलते, नष्ट होते, एकता ही शाश्वत आहे. आणि मग सगळा खल ते सत्य कसं आहे, जड आहे की चेतनाही असा आहे तसा आहे, असा सगळा करून परस्पर विरोधी दर्शनांचं मंडन करून सुद्धा जेव्हा आचरणावर येतात तेव्हा एकच आचरण सांगतात. जे मोहन भागवान मगाशी प्रस्तावनाच्या वेळेला म्हटलं, सत्य, अहिंसा, शांती, समता, हे थोडक्यात वर्णन आहे त्याचं. पुष्कळ वर्णन करता येतील. 4 पाय धर्माचे एक वर्णन आहे, दशलक्षण धर्म एक वर्णन आहे, असे पुष्कळ वर्णन करता येतील. पण सत्य हेच आहे, आपण सगळे एकच आहोत, सगळं विश्व एक आहे. आणि त्यामुळे आपलं परस्परांशी वागणं हे अहिंसेचं, सद्भावाचंच असलं पाहिजे. त्यात कुठेही स्वार्थाला, भेदाला थारा मिळता कामा नये. हे धर्माचं संरक्षण आहे. परंतु आता सृष्टीची रचना करताना विधात्यांनी आणखीन एक गोष्ट ठेवली आहे. ही उत्पत्ती झाली आहे सृष्टीची, आणि ती चालली आहे, आणि काही दिवसांतर तिचा लय होणार आहे. ही योजना आहे त्याची. तर लय करायला काहीतरी कारण पाहिजे, कारण देव स्वतःकडे घेत नाही श्रेय, तो निमित्त बनवतो. तर पुढे चालून सृष्टीमध्ये प्रलय येण्याकरता निमित्त बनणारी माणसं ही सृष्टीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांचं काम विनाशाचं आहे. त्याच्यामुळे धर्माचं आचरण, प्रबोधन
आणि संशोधन करून संरक्षण करणाऱ्यांना या अशा प्रवृत्तींपासून प्रतिकाराची आवश्यकता लागते. त्याच्याकरता शक्ती पाहिजे. आपले पंथसंप्रदाय आचरण, प्रबोधन, संशोधन असं करत असतात. समाजाला त्यांचा सांभाळ केला पाहिजे, शक्ती उत्पन्न केली पाहिजे. ती शक्ती समाजाच्या संघटनेतून उत्पन्न होते. त्याच्यामुळे संघ या अंगाने धर्माचं काम करतो. समाजामध्ये अशी शक्ती राहील की सज्जनांना अभय मिळेल, दुष्टांना धाक असेल. असं काम करणाऱ्या लोकांना शत्रू कोणी नाही. त्यांच्या मनामध्ये कोणाचा नाश करावा त्यांची इच्छा नाही, कारण तेही धार्मिकच आहेत. परंतु झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, हे त्यांचं काम आहे. तर असं काम आमचंही असल्यामुळे जाता येता हात लावून काही चांगल्या गोष्टी संप्रदायांसाठी होऊ शकल्या तर ते स्वयंसेवक करतच असतात. त्या बुद्धीतून काही गोष्टी केल्या, त्या फळल्या. पुष्कळ गोष्टी करतो, सगळ्या फळत नाहीत. काही गोष्टी तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्ही मला सांगितलं, मी थोडासा माझी मर्यादा न सोडता प्रयत्न केला आणि त्या गोष्टी झाल्या. तर झाल्या यात माझं कर्तृत्व काही नाही. तो संयोग आहे, ईश्वराची कृपा आहे, तुमचा सत्य संकल्प आहे. त्याचा दाता जो आहे त्याने ते करून घेतलं. असा सत्य संकल्प कायम ठेवून आपण जावं, म्हणजे सगळ्या गोष्टी आपोआप होतील. निमित्त कोणीतरी बनेल किंवा कोणीही निमित्त नसेल, चमत्कार होतील, असंही होईल. परंतु मी वारंवार येतो, मोहनभाऊ मला निसंकोच भेटतात आणि काहीही सांगतात. त्यातले ते काही म्हणजे काहीच्या बाहीत असलं तर मी स्पष्ट नाही म्हणतो, असंही करतो मी. पण होण्यासारखं असेल ते करायचं, कारण ते कामच आहे समाजाचं. आम्ही समाजातलं संघटन आहोत. धर्माचे तज्ज्ञ तर संत असतात, ते विवेकानी तपस्येनी त्याच्या सतत संपर्कात असतात. म्हणून तिथून जे येतं ते धर्माबद्दलचं अधिकृत असतं. आम्हाला फक्त एवढं माहिती आहे की संतांचं प्रवचन मंडपात चालू आहे, सुरक्षा व्यवस्था आमची आहे. कदाचित आम्हाला प्रवचनाकडे लक्ष नाही देता येणार, पण बाहेरून काही येणार नाही हे आम्ही पाहू. तर ते काम सतत करत असल्यामुळे असं काही जर झालं असेल तर त्याच्याबद्दलही तुम्ही शब्दांनी आणि खूप हारबीर आणून सत्कार केला, खरं तर त्याची पात्रता माझी नाही आहे, आमची नाही आहे आणि त्याची आकांक्षाही आमची नाही आहे. परंतु आपल्या माणसांनी कौतुकाने काही केलं तर चार लोकांसमोर इदन्न मम असं नाही म्हणतायत. म्हणून त्याचा कृतज्ञता बुद्धीने तुमची कृपा मानून आज मी इथे स्वीकार केला. स्नेहकृपा अशीच असू द्या, परस्पर सद्भावना सहयोग असाच चालू द्या. आणि तो फक्त तुम्ही ना आम्ही यांच्यात नसून हा सहभाग, हा सद्भाव, हा सगळा समाजात व्यापक झाला पाहिजे. याचा आपणही प्रयत्न करा, मीही करतो, संघही करेल. मग आपली धर्माच्या रक्षणाची किंवा देशाच्या उन्नतीची 5 उत्तराची कहाणी 60 उत्तरी सुफल संपूर्ण होईल असा विश्वास तुम्हालाही आहे, मलाही आहे. आपण पुढे चलू, सर्व ठीक होईल. धन्यवाद. बाबाजी, एक क्षण फक्त.